काय सांगाल आज आपण या ठिकाणी प्रांत अधिकार्यालय आणि तहसील कार्यालयावरती आलेला आहात? निलेश बोल. फलटण तालुका शिवसेना तालुका प्रमुख आमचे पिंटू नाना युरे, शहर प्रमुख निलेश तेलखडे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पवार. नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. शासन आपल्या कार्यक्रमाच्या नावाखाली ऑफिसमध्ये कोणताही अधिकारी कोणताही कर्मचारी इथे नाही आहे. आम्ही प्रांत मॅडमच्या PNकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे कोणताही असा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची कोणताही GR आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, आमच्याकडे तो उपलब्ध नाही आहे. एका कर्मचाऱ्याने तर सांगितलं की डायरेक्ट प्रांतसाहेब आमदारांच्या सोबतच आहेत. तर आता आमदारांच्या सोबत आहेत म्हणजे आमदार प्रचार करतायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा, तर शासकीय यंत्रणा त्यांनी स्वतःच्या प्रचारासाठी दावणीला बांधलेले आहे असं एकंदरीत. आपणही स्वतः आमच्यासोबत नागरिकांना प्रश्न विचारले, कार्यालयातले शूटिंग वगैरे घेतली, अधिकारी आहेत का नाही आपण याची शहानिशा केली. तरी एकूणच असं दिसतंय की सर्व अधिकारी वर्ग हा फलटण तालुक्याचे निष्क्रिय आमदार सचिन कांबळे पाटील यांनी आपल्यासोबत प्रचार यंत्रणेला दावणीला बांधलेला आपल्या निदर्शनास येत आहे. या गोष्टीचा आम्ही फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. पुढचा आपण पिंटू नाना युरे सांगितलं. आज आम्ही ज्यावेळेस प्रांत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आलो, बऱ्याचशा लोकांशी व्यक्तींशी आम्ही चर्चा केली. सकाळपासून हे वयोवृद्ध लोक, खेडेगावातली लोक कामासाठी या संदर्भात या ठिकाणी आलेले आहेत. कुणाला कागदपत्र काढायचे आहेत, कुणाच्या काय अडचणीत, कुणाचे ॲफिडेविट बनवायचे आहेत. पण आम्ही ज्यावेळेस आता तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालयात आलो तर आम्हाला असं सांगण्यात आलं की प्रांत मॅडम बाहेर आहेत. मग प्रांत मॅडम बाहेर जाताना त्यांच्या हाताखाली जे नायब असतात ते सातारला आहे. मग ह्या इथलं कार्यालयाचं काम कोण पाहणार आहे? तहसीलदार कार्यालय ज्यावेळेस आम्ही गेलो, तहसीलदार मुंबईला गेलेले, नायब तहसीलदार दुसरे 2 तहसीलदार हे जागेवरती नाहीत. मग तहसीलदार आणि हे जे महसूल खातं आहे या ठिकाणी हजारो शेतकरी, गरीब शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजाची लोक छोटी मोठी कामं करण्यासाठी येत असताना आज या ठिकाणी सकाळपासून कोणताही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. एक प्रकारे शासनाच्या पदाचा हे अधिकारी गैरवापर करून समाजाची या लोकांची पिळवणूक फलटण तालुक्यात पाहायला मिळते. शासन आपल्या दारी ही काहीतरी योजनेच्या नावाखाली असा शासकीय कोणताही आदेश आता यावेळी आलेला नाही. आणि या कोणत्या आदेशाच्या आधारे आणि कोणत्या GRच्या आधारे हे संबंधित अधिकारी शासन आपल्या दारी जे लोक तुमच्या दारात येऊन सकाळपासून उपाशी तापाशी बसून कागदपत्र काढायसाठी बसलेले आहेत त्यांचा विचार करून तुम्ही कुणाच्या दारात गेलेला आहेत? आणि शासन आपल्या दारी जात असताना तुम्ही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसोबत फिरताय, हाच मुळात एक गुन्हा होऊ शकतो. कारण आता चालू असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषदा जर मॅडम आणि तहसीलदार साहेबांना जर शासन आपल्या दारी योजना आणायची होती तर त्याची सुरुवात ही फलटण शहरातून करणं गरजेचं असताना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि एखादा कुणाला अप्रत्यक्ष पाठिंबा आपल्याला पक्षाला देता येतोय का त्या पद्धतीने तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये फिरताय. हे अधिकारी सरकारचे आहेत, जनतेचे आहेत का राजकीय पुढाऱ्यांचे आहेत? हा प्रश्न आत्ता फलटणकरांना पडलेला आहे. आणि जर याचं उत्तर उद्या सकाळपर्यंत या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं नाही तर आमच्या शिवसेने स्टाईलनं आंदोलनं काय असतील हे आम्ही उद्या त्यांना देण्यास भाग या पडू. ठिकाणी आज फलटणमध्ये आम्ही शासकीय कामानिमित्त ऑफिसला आलो असता आपण पाहत असेल पाठीमाग कॅमेरा फिरवा, पाठीमागं जी सगळी लोक बसलेत किंवा तहसीलावर जी लोक सगळी बसलेले आहेत त्यांची छोटी छोटी कारणं आहेत. आज फलटण तालुक्यातून बहुतांश प्रमाणात ऊस शेती झालेली आहे. बऱ्याच लोकांच्या ऊसाला रस्ते नाहीत, कुठं अडचणी आहेत, किरकोळ काम आहेत, काय जातीचं दाखले आहेत, काय जणांचे ॲफिडेविट आहेत. अशा ठिकाणी आज लोकांना सकाळी 11 वाजता एक बाबा तर डोळ्यात औषध सोडून इथं झोपलेलं दिसलं. मग शासकीय अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये थांबून ह्या लोकांची कामं करायची का गावागावात जाऊन तिथले वायरमेन, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना बोलवून तिथं गैरसोय निर्माण करायची? हा कुठला शासन आपल्या दारी? महाराष्ट्रात फक्त फलटण तालुक्यातच शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे का? आणि तो फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच आहे का? इथं महायुतीचा घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ह्यांना कुठल्याही पद्धतीच्या याबाबतच्या सूचना नाहीत. मग शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाचं नक्की उद्दिष्ट काय आहे? तुम्ही गावागावात जाऊन नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का? शेतकऱ्यांच्या पाणी रस्त्याचा प्रश्न सोडवताय का?
त्याचं फलित काय आहे. आणि आत्ताच आम्ही प्रांत मॅडमच्या पीएनना विचारलं की ह्याचा जार आहे का, तर ते कुठल्याही प्रकारचा जार नाही. मग तुमच्या अट्टासासाठी आणि तुमच्या प्रसिद्धीसाठी शासन आपल्या दारी म्हणून फक्त प्रसिद्धीसाठी तालुक्यात वनावना फिरायचं, अधिकाऱ्यांचा तापा गाड्यांच्या मागे फिरवायचं, अशी जर काय चुकीची पद्धत असेल आणि आम्हाला जर आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत ह्या शासन आपल्या दारीचा जार नाही भेटला आणि जर तसा कुठल्याही प्रांत मॅडमना आदेश करायचं अधिकार हे कुणाला असतात, तर प्रांत मॅडमना माहीत आहे की कुणाच्या आदेशाने शासन आपल्या दारी कार्यक्रम होऊ शकतो. जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपण शासन राबवणार असाल आणि लोकांच्या गैरसोयी करणार असेल, तर उद्या शिवसेना स्टाईलनं आंदोलन केले जाईल. जर अधिकारी या ऑफिसमध्ये उद्या 11 वाजता हजर नसलेल्या लोकांचे 11 ते 2 कार्यक्रम कामं जर झाली नाहीत, मागल्या 8 दिवसाप्रमाणे जर आपण कुठेही फिरत बसला, कुठल्याही कलेक्टर साहेबांचा किंवा महाराष्ट्र शासनाच्या सचिवाचा कोणाचा ज्या आदेश नसताना जर आपण फिरत बसला, तर उद्या सकाळी प्रांत कार्यालय तहसील कार्यालयाला टाळे ठोकले जातील. याला सर्वस्वी जबाबदार ही फलटण तालुक्यातील प्रशासन असेल, जे चुकीच्या पद्धतीनं तालुक्यात फिरत आहे आणि इथल्या लोकांना जे तारीख दिलेल्या आहे, आज समजा जमिनीची तारीख असेल, त्यांना तारखा पोस्टपोन झाल्या, त्यांचे ऊसाचं प्रश्न मार्गी लागत नाहीत. ह्या महिला बिचाऱ्या इथं काही कामानिमित्त आलेल्या आहेत, त्यांच्या अडचणी इथं उपलब्ध होत्यात. लोक इथं सकाळी 11 वाजता ग्रामीण भागातून येते, ती 6 वाजेपर्यंत थांबायचं. मग काय रात्री 6 ते 10चं का टायमिंग केलंय का कार्यालयाचं? अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं प्रशासनानं वागू नये व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली न येता कुठल्याही नको त्या कार्यक्रमाला जाहिरातबाजीसाठी कुठेही फिरू नये अशी आम्हाला आमची त्यांना नम्र विनंती आहे. पण जर उद्या आपण ह्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं वागत असाल, तर उद्या याच्यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल आणि दोन्ही कार्यालयात टाळे ठोकले जातील असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.